भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अमित शहांची भेट घेतली। दिल्लीत मध्यरात्री उशिरा शहांबरोबर संघटनात्मक चर्चा झाली। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे। शहांच्या भेटीसाठी चव्हाणांनी फडणवीस शिंदेंची भेट घेतली होती। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शहा आणि अमित शहा यांची सोबत चव्हाणांची ही भेट। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती या भेटी संदर्भात समोर येते? काय तपशील चव्हाणांनी शहांकडे दिलाय? नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रणिता भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काल दिल्लीच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी भाजप प्रदेशाचे रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहा यांची काल भेट घेतलेली आहे। रात्री उशिरा ही भेट झालेली आहे आणि आपण पाहिलं तर अमित शहांसोबत त्यांची चर्चा देखील या भेटीमध्ये झालेली आहे आणि या भेटीमध्ये चर्चा आपण पाहिलं तर आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चव्हाण शहांच्या या भेट दिल्यासाठी गेलेले त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहाकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि आपण म्हणजे या ठिकाणी आता जो वाद देखील सुरू आहे म्हणजे रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेमध्ये त्या देखील संदर्भात चर्चा झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आणि ही अत्यंत महत्वाची भेट आहे। आणि काही आता बघितलं तर महिन्यांवरती महानगरपालिकेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये आपण म्हणतो वाद नाही पाहिजे आणि या संदर्भात देखील काहीतरी बोलणं या दोघांमध्ये झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता बघितलं ही महत्वाची भेट आणि या भेटीनंतर आता रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा काय आपलं उत्तर घेतात आणि आपल्याला काय हे करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज, अमित शहांनी या भेटी दरम्यान काही सूचना केलेल्या आहे, युती संदर्भात काही सूचना त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहे, त्या संदर्भातली काही माहिती समोर येते? नक्कीच आपण या ठिकाणी या संदर्भात युती संदर्भात देखील चर्चा झालीच असेल, कारण की या अगोदर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि त्यामध्ये देखील त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झालेली होती आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी ही भेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये देखील आपण बघितलं जर युतीमध्ये आता वाद पडलेला आहे, ठिणगी पडलेली आहे आणि त्यावरून सातत्याने आपण बघितलं एकमेकांवरती टीका होत चालले, तसेच एकमेकांचे जे नगरसेवक असतील की त्यांचे कार्यकर्ते असतील ते देखील आपल्या पक्षामध्ये घेत आहेत आणि त्या संदर्भात देखील या ठिकाणी पुढे चर्चा झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता रवींद्र चव्हाण आपली काय भूमिका घेतात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आपण बघितलं आगामी निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपला आपला झेंडा फडकवतो यासाठी देखील या ठिकाणी अमित शहांनी त्यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे। मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।